पहिल्या किती दिवस या जेलमध्ये बसायचं, वैताग इतका आलेला आहे, काय करावं काय सुचत. कधी कधी आपण चुकीचं नसतो, पण परिस्थिती अशी असते की आपण आपलं सत्य सिद्धच करू शकत नाही, आणि त्यावेळी गप्प राहिलेलंच बरं असतं. कधी कधी नाही, बऱ्याच वेळेला आपणाला सिद्धच करता येत. पण विनाकारण अन्याय सहन करताना किती त्रास होतोय तुला नाही समजणार. प्रत्येकाला न्याय हा मिळालाच पाहिजे, तो त्याचा अधिकार आहे, आणि योग्य आणि वेळेत न्याय देणे ही न्यायपालिकेची जबाबदारी आहे. पण आपल्या देशातल्या जनतेचं दुर्दैव बघ, प्रत्येकाला सोड पण निम्म्याही लोकांना इथे न्याय नाही मिळत. आज लाखो करोडो लोक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या न्यायाची वाट बघत आहेत, न्यायासाठी कोर्टामध्ये हिसक मारत आहेत. क्लर्क, वकील, पोलिसांकडून त्यांना पैशासाठी त्रास दिला जातोय, त्यांना छळलं जातं, लुबाडलं जाते. इंग्रजांनी त्यांचे स्वार्थी कायदे आधार घेऊन आपल्या भगतसिंग, राजगुरूंसाठी देशभक्तांना देशद्रोही ठरवलं, त्यांना फाशीची शिक्षा दिली, आणि त्याच इंग्रजांच्या लुटीच्या फुटीच्या कायद्याने आपली न्यायालय चालवलं जातात. त्याच इंग्रजांच्या कायद्याच्या गुलामगिरी आमच्यावर लादली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आम्हाला आमचं मत मांडण्याचा अधिकार दिलाय, पण आज कोणी पण ह्या कायद्यांविषयी, हे न्यायव्यवस्थेविषयी बोलायला जा, त्याच्यावर 100 कलमं लावली जातात, त्याचं जीवन बर्बाद केलं जाते, त्याला जेलमध्ये चढवलं जाते. पण जे धडधडीत कायद्याला फाट्यावर मारतात, पैसे देऊन मतं विकत घेतात, त्यांचं मात्र कायदा काहीच वाकडं करू शकत नाही. ते जाऊ दे, पण त्या बाईनं तुझ्यावरच असा आरोप का केला? तिने फक्त आरोप केलाय, पण खरा सूत्रधार तर माझाच सासरा आहे. तुझा सासरा? आणि ते कसं काय? नोकरी नाही म्हणून माझ्या सासऱ्यानं माझ्या बायकोला गावी घेऊन गेला. ते माहित आहे, पुढे सांग. आणि मग मी गावी आलो. आधी मला कधी दिसला नाही, तो आता कसं काय पुजारी काय बघा आत तर निदान बसायचं, कमीत कमी दक्षिण तर बुकळ गोळा झाली ती बाहेर बसलाय, ती उन्हात. आता माणूस आहे म्हणल्यावर देवाला येणार हो. देवाला ही लय रामायण मोठा आहे, ही नाही माणूस. तुला सगळं सविस्तर सांगतो काय, तो ही झाडाखाली काय की बाबा तू अजून महाग चढ. मी काय म्हणतो कट्यावर जाऊन बसायचं काय, इथं बस. बरं बस बाबा बस, तिथे खाली बस. काय अरे पिशवी माझी खाली खाली तिथे कुठे पिशवी तुझी काय ठेवले, कोणते घेऊन दे म्हणजे तुला का चांगला तयारी ना आलाय होय रेस न्या पाणी तांड आहे रे, ये तरी अरे तू चांगला तयारी ना आलाय. थंड पाणी पण आहे बघा, पाडतोय कुठं डबऱ्यात नेऊन गेला ती गेला स्वतः डबऱ्यात, आम्हाला घाल होती मग महाभारत काय म्हणत रामायणचं काय नाव पाहून काय ऐकताय. अरे तुला का वाईट ऑन करून जरा ग बसशील याला का. मग ह्या घड्यानं फकड्यानं काय केलं माहितीये का, त्याचं नव्हतं जमत लगीन. लग्न तर काय कोणाच जमतच नाही सुरुवातीला. तुला अजून कसं कळलंय, अजून ही तुझा टेलर तू ऐकलाय, पिक्चर अजून तू ऐकायचा आहे, थांब जरा. अरे ह्यानं काय केलं माहितीये का, ह्यानं केलं त्या पाहुण्याला येड. ह्यानं सांगितलं मला 50,000 पगार आहे, हम आहे तम आहे भला नाही. आणि 2 महिने गड्यानं काम केलं ना आला की गडी घरी. बर कुठलं 50,000 पगार आणि कुठलं काय कुठलं काय, ही सासऱ्याला येड्यात काढायला गेला. सासऱ्याला शेंडी लावायला गेला. सासऱ्याने ही शेंडी काढली उपसून बसला बोंबलत. घाल तुझी आहे म्हणला सासरा, गेला पोरगीच घेऊन. अरे काय दात काढतोय, सगळं बिस्तर सगळं असते मला. देवाला आलतोय, देवाला आलता का आता काय संध्या बिन्याच घे ठरवलं. काय तुमचा जोडीदार काय म्हणते पाहुणं तुम्हाला.
आता कसा तोंड खाली घालतोय बघितलं का? काय लागा तुला का माझी सगळी घालायला मी जातो. काय जातो तू जाणार की आता? मग आम्ही काय राहायला आलो नारा बिरा होईल गेडी कुठं तर आहे घालू घेईल 5-20 जाऊ दे. अर्धी पिशवीची घालली आहे ती गेलं ना आपण कुठं पैसे जात घेऊन ते येते. मी उतरतो कडे अरे माझी तंबाखू पुढे राहिली. ए चल बाबा. हे सगळं मी सिद्ध्याच ऐकून केलं होतं. तू कंटिन्यू कर. त्यामुळं आताही मी सिद्ध्याकडेच जायचं ठरवलं. वर ढगाला लागली कळ शान बदा बदा गळ जेव्हा तुझं माझ जुळ दोघ जण काढू यशान. अरे जायला आता काय 1-2 आठवडे झालं बायको येणे गावाला. हे आपल्याच बोकांडे शान. आता काय करायचं काढावं तर लागणारच आहे. आता हे झालं आता इकडे एक पाठी आहे. खरंच काय काम नाही दाम नाही लगाम काय नाही. अरे आला आता आपलं काही खरं नाही रे बाबा. त्याला काय सिद्ध्या ए सिद्ध्या ए पप्पा कुठे जा काय लपलंय गांडूर लात खाल ए गाबड्या लपली कुठे छान काढावली दिसत नाही का? तुझ्या आईला तुझ्या मायासमोर नाटक करायला का? अरे इशन्या तू इथं बस. इथं जरा थंड होऊन नीट सांग इथं जरा. अरे सासरा बायकोला घेऊन जाऊन 7 महिने झालं पाठवायला तयार नाही. आणि तुझी ऐकून मी ती आई घातली होती. घातली तरी घातली. सासरा गेला तेल लावत. आता वहिनीलाच पटव. साधा सोपा उपाय. एवढं का टेन्शन घ्यायला लागलाय? काय इथं लगा सगळं फाटलं माझं. आणि तू म्हणतो साधं सोपं. त्यापेक्षा लगा बिगर लागण्याचं लय भारी होतो मी. अरे मग जा की घरी. तुझं लगीन झाले बायको आहे तुझी ती. बघ शिद्या परत काय उलट सुलट व्हायला नको नाहीतर मग तुझं काय खरं नाही. बघ येतो मी. मग पुढं काय झालं? सिद्ध्याचं ऐकून मी सासरवाडीला तर गेलो होतो पण सासरा अजून पण नोकरीवर चढून बसला होता. नोकरीचं झालं असलं तर वरत यायचं.